नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आतिश शिंदे। आजच्या लेक्चरमध्ये आपण वन नेशन वन इलेक्शन बिल बद्दल बघणार आहोत। म्हणजे बघा, कालच गुरुवारी आहे का युनियन कॅबिनेटने काय केलेलं आहे, वन नेशन वन इलेक्शन बिलला मंजुरी दिलेली आहे। अजून हे बिल काय जर इम्प्लिमेंट झालेलं नाही किंवा अंमलात आलेलं नाहीये, ह्याला सध्या युनियन कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे। ह्याच्यानंतर हे बिल लोकसभेत जाईल, लोकसभेनंतर हे बिल राज्यसभेत जाईल, राज्यसभेत पण त्याला मंजुरी भेटल्यानंतर राष्ट्रपतींची फायनल अप्रूव्हल भेटल्यानंतरच हे बिल इम्प्लिमेंट केलं जाणार आहे। सध्या फक्त युनियन कॅबिनेटने ह्या बिलाला मंजुरी दिलेली आहे, वन नेशन वन बिलला। येणाऱ्या विंटर म्हणजे आपलं जे हिवाळी अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशनामध्ये हे बिल मांडलं जाईल, त्याच्यावर डिस्कशन होईल प्रॉपर, लक्षात ठेवा। आणि मगच आहे का हे बिलावर पुढचं काय ते असेल ते चर्चा होईल किंवा निर्णय येईल। पण सध्या युनियन कॅबिनेटने वन नेशन वन इलेक्शन ह्या बिलाला मंजुरी दिल्यामुळे आपल्याला हे महत्त्वाचं असणार आहे। येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर येणारे म्हणजे हे लेक्चर सर्वांनी कंपल्सरी शेवटपर्यंत बघा। लेक्चर खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असणार आहे। चला तर मग बघूया। आता बघा, आता न्यूज बघा, आता काय रे तुम्हाला दिसेल इथं काय न्यूज आहे बघा, की युनियन कॅबिनेटने काय केलेलं आहे, वन नेशन वन इलेक्शन बिलला आहे का मंजुरी दिलेली आहे, ते बिल पास केलेलं आहे। ही न्यूज आहे, आपण न्यूज बघू शकता कधीच्या इथं 12 डिसेंबर 2024 ची न्यूज तुम्हाला दिसेल। आता ह्याच्यामध्ये आता नेमकं मॅटर काय पूर्ण बघा, आता तुम्हाला इथं दिसेल, इथं मोदी दिसतील, काँग्रेसचे प्रेसिडेंट दिसतील तुम्हाला इथं, आता अध्यक्ष, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बघा। आता प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी लेड Union Cabinet has approved the One Nation One Election Bill to be tabled in the Parliament in the ongoing winter session of Parliament. आता वन नेशन वन इलेक्शन बिलला मंजुरी दिलेली आहे, येणाऱ्या विंटर सेशन मध्ये हे बिल मांडलं जाणार आहे असं म्हणतात। आता मॅटर काय होता माहिती आहे का, बघा मोदीजीने काय केलं तर बीजेपी 2014ला सत्तेत आली, 2014ला सत्तेत आल्यापासून बीजेपीचं काय होतं माहिती आहे का, त्यांचा हा सूर होता, पार्टीतला कुठला ना कुठला मेन नेता कधी ना कधी स्टेटमेंट करायचा की आम्हाला काय करायचंय, वन नेशन वन इलेक्शन बिल आणायचे। त्यांच्या पार्टीतला नेता म्हणतच होता, आतापर्यंत योग येत नव्हता। फायनली मोदी गव्हर्नमेंटनं आता काय केलेलं आहे रे, हे बिल आहे का काय केलेलं आहे, युनियन कॅबिनेटने हे मंजूर केलेलं आहे। बघा, द बिल दॅट पेव वे फॉर unified election across the nation has been on the agenda of ruling BJP for the quite some time now. In fact, there have been report about the Union Cabinet approval of the bill attribute to sources to earlier. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, आता मेन गोष्टी फक्त आपण बघू। आता टोटल आहे का युनियन कॅबिनेटद्वारे आपल्या आहे का 2 बिल मंजूर करण्यात आलेले आहेत। किती बिल मंजूर करण्यात आलेले आहेत, 2 बिल। 2 कुठले कुठले बिल आहेत बघा, आता ते त्याच्यामध्ये पहिलं एक आहे आता कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल। हे कशासाठी लक्षात ठेवा, जे स्टेट असेंब्ली लोकसभेचे इलेक्शन आहेत का हे दोन्ही एकत्र घेण्यासाठी हे एक बिल मंजूर केलेलं आहे। आणि दुसरं बिल कुठलं आहे लक्षात ठेवा, बिल टू अलाइन असेंब्ली इलेक्शन इन द युनियन टेरिटरीज ऑफ दिल्ली, पुडुचेरी अँड जम्मू काश्मीर। जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पुडुचेरी हिथले पण आहे का लक्षात ठेवा, आहे का काय रे इलेक्शन एकाच टाइमाला घेण्याचं एक बिल आहे। आणि दुसरं बिल कुठलं आहे, स्टेट असेंब्ली आणि लोकसभेचे जे इलेक्शन आहेत ते एकत्र घेण्याचे हे 2 बिल काय केलेले आहेत, युनियन कॅबिनेटने मंजूर केलेले आहेत सध्या। ठीक आहे, आणि कुणाच्या रिकमेंडेशननी केलेले आहेत, मागच्या वर्षी रामनाथ कोविंद आहेत का ह्यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिटीची स्थापना केली गेली होती। त्या कमिटीने मार्चमध्ये आपला रिपोर्ट मांडला आणि त्या कमिटीने सांगितले की वन नेशन वन इलेक्शन तुम्ही कंडक्ट करू शकता। तर रामनाथ कोविंद कमिटीच्या रिकमेंडेशननी काय केलेलं आहे लक्षात ठेवा, हे 2 बिल आता युनियन कॅबिनेटने आपल्या मंजूर केलेले आहेत। कुठलं, वन नेशन वन इलेक्शन, हे 2 बिल लक्षात ठेवा। आता हे मंजूर झाले म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं तसं लगेच इम्प्लिमेंट होणारे कायदा आलेला आहे का, नाहीये। जस्ट आता युनियन कॅबिनेटनं मंजूर केलेलं आहे, पुन्हा ते विंटर सेशन हिवाळी अधिवेशनामध्ये त्याच्यावर चर्चा होणार। चर्चा होण्यापूर्वी लक्षात ठेवा, एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असते, ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी काय करेल रे, त्या बिलची फर्दर स्क्रुनिटी करेल म्हणजे काय करेल, बिलची फर्दर त्याच्यावर डिस्कशन करेल, बिलमध्ये काही गोष्टी ऍड केल्या पाहिजे, बिलमध्ये कुठल्या गोष्टी काढल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्क्रुनिटी करेल। ती स्क्रुनिटी झाल्यानंतर मग पुन्हा ते का हिवाळी अधिवेशनामध्ये बिल मांडलं जाईल, तिथं डिस्कशन होईल, तिथून बिल काय केलं जाईल लक्षात ठेवा, तिथं पास झाल्यानंतर आहे का पुढे बिल पाठवलं जाईल। ओके, चलो पुढे बघा, आता 25 नोव्हेंबरला आहे का अधिवेशन चालू झालेलं आहे, 20 डिसेंबर पर्यंत चाललेलं आहे, तिथं मांडायची शक्यता आहे। आता
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वन नेशन वन इलेक्शन बिल ह्याच्यात तारीख कुठली डिफाईन केलेली नाही बरं, की 2029चं जे इलेक्शन आहे किंवा 34चं जे इलेक्शन आहे त्याच इलेक्शन पासून लागू होईल, अशी कुठली तारीख वगैरे काय डिक्लेअर केलेली नाहीये अजून. फक्त जस्ट युनियन कॅबिनेटने ते पास केलेलं आहे. कारण ही प्रोसिजर पण खूप लंबी आहे, लक्षात ठेवा. कारण आपल्याला वाटते तेवढ्या गोष्टी सोप्या नाहीत ह्याच्यामध्ये. कारण कसं आहे की गव्हर्नमेंटचं म्हणणं काय येत होतं, आम्ही बिल का आणलं, गव्हर्नमेंटचं म्हणणं येत होतं. तर गव्हर्नमेंट काय म्हणत होतं की खूप आहे का लक्षात ठेवा, पैशाचा वायफळ खर्च होत होता, पैसे वाचतील, इकॉनॉमी 1.5% इकॉनॉमी बूस्ट होईल, वाढेल, असा गव्हर्नमेंटचा अंदाज आहे हे बिल आणल्यामुळे. लक्षात ठेवा, त्यांनी तसं ऑफिशियल सांगितलेलं आहे की 1.5%नी काय होईल रे, लक्षात ठेवा, इकॉनॉमी आपली आहे का वाढेल. लक्षात ठेवा, हे सांगितलेलं आहे त्यांनी गव्हर्नमेंटनं. पुन्हा अजून काय म्हणलं की मॅन पॉवर आहे का, मॅन पॉवरचा आहे का खूप मोठ्या प्रमाणात काय म्हणू शकतो आपण गैरवापर होतो. सरकारी अधिकारी बघा, सरकारी इलेक्शन आले की तुम्हाला माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्याच्या ड्युट्या लागते त्या, तो सर्व आहे का लक्षात ठेवा, मग त्या गोष्टी टाळता येतील असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. पुन्हा वोट काउंट वाढेल, गव्हर्नमेंट म्हणते. वोट काउंट का, बघा आपल्या इथं लोकसभेचं इलेक्शन झालं, प्रत्येक स्टेटचं, आता महाराष्ट्राचं इलेक्शन होतं, बरोबर आहे की नाही, पण लोकसभेचं गव्हर्नमेंट काय म्हणते, स्टेटचं असेल, म्युन्सिपाल्टीचं असेल, ग्रामपंचायतीचं असेल, लक्षात ठेवा, हे इलेक्शन जर एकाच टाइमाला झाले ना, लक्षात तर आहे का, लोक वोट काउंट वाढेल, लोकांना सारखं सारखं यायची गरज वाटणार नाहीये, लोकांचा पण टाइम पैसा खर्च होणार नाही, लोक एकदाच येतील, ज्या पार्टीला ज्याला मत करायचं करतील, त्याच्यामुळे वोट काउंट वाढेल, मतदानाचा आकडा वाढेल, टक्केवारी वाढेल, असं सरकारचं म्हणणं येते, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता गव्हर्नमेंटचं तर हे म्हणणं आहे, पण त्या बिलाला विरोध पण व्हायला लागलेला आहे. विरोध कुठल्या अँगलनी होतोय माहिती का, लक्षात ठेवा, आता जे अपोजिशन पार्टी आहेत किंवा ज्या आपण म्हणतो ना एका स्टेट पुरत्या लिमिटेड मर्यादित पार्टीज, त्या काय म्हणतात की वन नेशन वन इलेक्शन बिल जर आलं तर काय होईल, लक्षात ठेवा, जे लोकसभेचे म्हणजे नॅशनल लेवलवरले जे मुद्दे आहेत त्यांचाच सर्वात जास्त प्रचार होईल. जे स्थानिक पातळीवर मुद्दे आहेत, जसे ग्रामपंचायत लेवल, गावाकडला मुद्दा वेगळा असतो ग्रामपंचायतीचा, तिथल्या ग्रामीण स्थानिक विषयावर इलेक्शन व्हायच्या ऐवजी जे नॅशनल लेवलवरले इश्यू आहेत ना त्याच्यावरच इलेक्शन होईल आणि स्थानिक विषय दुर्लक्षित होतील. पहिला तर असा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यासोबत 25 लाख ईव्हीएम नवीन मशीन लागणार आहेत जर आपण वन नेशन वन इलेक्शन आहे का इलेक्शन कंडक्ट करायचं झालं तर. पुन्हा ह्यात अजून इश्यू काय येतात लक्षात ठेवा, आता रिसेंटली महाराष्ट्राचं इलेक्शन झालेलं आहे. आता वन नेशन वन इलेक्शन करायचं म्हणलं 2029 पासून, तर महाराष्ट्रामध्ये 4च वर्ष कार्यकाळ कंप्लीट होईल. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सरकार आलेलं आहे त्यांचं, महाराष्ट्रात बीजेपी आलेलं आहे त्यांचं 4च वर्ष कार्यकाळ कंप्लीट होईल. मग ह्यासाठी काय करावं लागेल, घटनेत दुरुस्ती करावी लागेल. आणि तसं सांगितलेलं पण आहे, रामनाथ कोविंद यांच्या कमिटीने तसं सजेस्ट केलेलं आहे की तुम्हाला घटनेत दुरुस्ती करावी लागेल. घटनेत दुरुस्ती करून नेमकं काय करावं लागेल लक्षात ठेवा तुम्हाला आहे का, आत्ता आहे का जे ठीक आहे ज्या राज्यात इलेक्शन झालेलं आहे तेथील 2 वर्ष सरकार झालेले स्थापन होऊन, तर त्यांना आहे का 2029ला जर ठरलं आपण की देशात वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करायचंय तर ते 2च वर्ष त्यांची सत्ता असणार त्या राज्यात. पुन्हा डबल इलेक्शन 2029ला लागेल. पुन्हा मग सो ऑन आहे का चालू राहणार तिथून. पुण्यात अजून मुद्दा काय येतोय की 14+ म्हणजे टोटल 15 स्टेटची मंजुरी लागेल वन नेशन वन इलेक्शन आणायचं म्हणलं की. 15 स्टेटची लक्षात ठेवा मंजुरी लागेल. तर खूप किचकट गोष्टी आहेत ह्या सगळ्या. आपण ह्याच्यामध्ये जेवढं बघता येतं तेवढं तर बघतोय, पण ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये बिल हे इम्प्लिमेंट होईल का त्यावेळेस प्रॉपर एक पीपीटी वगैरे आणून आहे का ह्याच्यावर डीप मध्ये लेक्चर घेऊया. सध्या फक्त वरवरची तुम्ही कन्सेप्ट आणि आयडिया लक्षात घ्या तुम्ही, वन नेशन वन इलेक्शन काय आहे ते. ठीक आहे, खूप सारे मुद्दे आहेत तुम्हाला इथं दिसेलच बघा. आता बघा म्हणलं तसं मी तुम्हाला काय केलं की हाय लेवल पॅनल हेडेड आहे का, म्हणजे फॉर्मर प्रेसिडेंट रामनाथ कोविंद त्यांच्या अध्यक्षतेखाली आहे का मार्चमध्ये काय म्हणजे कमिटी मागच्या वर्षी स्थापन केली गेली. त्या कमिटीनं मार्चमध्ये रिपोर्ट मांडला आणि काय सांगितलं की वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करा तुम्ही, चांगली गोष्ट आहे हे त्यांनी सांगितलं. आता ठीक आहे, मगाशी बोललो तसंच. पुढे आता काय त्याच्यानंतर अजून बघायला गेलं तर 2 बिल पास केलेले आहेत. एक कुठलं बिल आहे जे स्टेट असेंब्ली इलेक्शन आहेत आणि लोकसभा इलेक्शन आहेत एकत्र करा म्हणून एक बिल आहे, आणि दुसरं बिल कुठलं आहे की जे युनियन टेरिटरीज आहेत यूटी पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर, सॉरी दिल्ली पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर ह्यांचं पण इलेक्शन कंबाईन करा म्हणून एक दुसरं बिल आहे. हे 2 बिल सध्या काय केलेले आहेत पास केलेले आहेत. त्याच्यानंतर अजून बघा काय रे ह्याच्यामध्ये बीजेपी पुश वगैरे तुम्हाला म्हटलं तसं 2014 पासून बीजेपी मागे लागलेली आहे वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करा म्हणून. फायनली त्यांनी आता काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. आणि इव्हन 2014च्या आणि 2019चं जे बीजेपीचं मॅनिफेस्टो होतं का, मॅनिफेस्टोमध्ये पण त्यांनी सांगितलेलं की आम्हाला वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करायचंय. त्यांनी त्याची आता पूर्तता केलेली आहे 2014च्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेली. पुन्हा
अजून इम्पॉर्टंट बघितलं तर हे काय नाही, अदर पार्टी आता जसं की आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल ह्यांनी या पोझिशनमध्ये ट्विट केलेलं आहे. तमिळनाडूचे चीफ मिनिस्टर के स्टॅलिन हे म्हणतात लक्षात ठेवा अँटी डेमोक्रॅटिक आहे वन नेशन वन इलेक्शन. बीजेपी स्वतःला एक हुकुमशहा म्हणून मोदी स्वतःला हुकुमशहाच्या म्हणजे हुकुमशाहीच्या दिशेने भारताला न्यायला लागलेले आहेत, असे विरोधक आता आरोप करायला लागलेले आहेत. ठीक आहे, चलो. आणि ह्याच्या आधी पण बघा 1967ला असेल, असं नाही की देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन झालं नाही किंवा सोबत इलेक्शन कधी झालेलं नाहीये. ह्याच्या अगोदर 1967ला देशामध्ये ऑलरेडी आपण आहे का तसं कंडक्ट केलं इलेक्शन. पुन्हा देशातलं पहिलं इलेक्शन कधी झालं तर तुम्हाला माहीतच असेल. पहिले इलेक्शन पण आहे का कंबाईनच झालं देशातलं. ठीक आहे, ते पण वेगवेगळं नव्हतं, लक्षात ठेवा. तर ही होती बातमी. जेवढं पण तुम्हाला म्हणजे गरजेचं होतं तेवढं मी सगळं सांगितलेलं आहे. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. काही जर तुम्हाला डाऊट असेल, कारण आपण आहे का एक काल युनियन कॅबिनेटनं मंजूर केलेलं आहे, कायदा आला नाही अजून, मंजूर केलेला, पण तुम्हाला एक आयडिया असावी, हे इम्पॉर्टंट आहे म्हणून एक लेक्चर घेतलेला आहे आपण ह्याच्यावर. ठीक आहे, ज्यावेळेस बिल ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंट होईल त्यावेळेस डिटेलमध्ये एक ना एक वळ आपण घेणार आहे. समजतंय? चालेल, चला तर मग भेटूया नंतर. आणि हा काही प्रॉब्लेम आला, सेशनला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, सेशन शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. काही प्रॉब्लेम आला, कुठल्या गोष्टीमध्ये अडचण आली एक्झामला वगैरे काय, सर्व गोष्टीसाठी कधीही कॉल लावू शकता. 9168066792 हा माझा नंबर आहे. सकाळी 6 ते रात्री 10 कधीही कॉल लावा, 10 नंतर लावू नका चुकून. चालेल, चला भेटूया नंतर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.